दिल्ली जवळचं नोएडा शहर सोमवारी 13 एप्रिलला इथं अचानक हजारो कामगार रस्त्यावर उतरले। त्यांनी कारखान्यांवरती दगडफेक चालू केली, गाड्यांची तोडफोड सुरू केली। अनेक ठिकाणी आगीच्या जाळपोळीच्या घटना घडल्या। पोलीस आंदोलकांना थांबवायला आले तर पोलिसांवरती सुद्धा दगडफेक झाली। या घटनेमध्ये अनेक जण जखमी झालेत आणि कित्येकांना ताब्यात घेण्यात आले। काल सोमवारी हे सगळं घडल्यानंतर आज मंगळवारी सुद्धा नोएडामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळाली। मंगळवारी सकाळी नोएडामध्ये पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलक अचानक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले, त्यांची पोलिसांशी झटापट झाली आणि काही ठिकाणी पुन्हा एकदा दगडफेकीच्या घटना घडल्यात। सध्या पोलिसांनी आंदोलकांना पांगवलं असलं तरी तणाव हा प्रचंड वाढलेला आहे। हे आंदोलन आणखी मोठं होणार अशी चिन्ह दिसतात। या आंदोलनावरती सरकारकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यानं या आंदोलनाचा संबंध थेट पाकिस्तानशी असू शकतो असं वक्तव्य केलंय। तर यावर राहुल गांधींची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। हा सगळा विषय नेमका आहे काय? नोएडात अचानकपणे कामगारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन का सुरू केलंय? त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत? सरकारनं याचा संबंध पाकिस्तानशी असू शकतो असं वक्तव्य नेमकं का केलेलं आहे? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी मागच्या 2 दिवसांमध्ये नोएडात काय घडलंय ते सांगते। तर नोएडामध्ये 10 एप्रिल पासूनच कमी अधिक प्रमाणात कामगारांच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती। 10 आणि 11 एप्रिलला नोएडाच्या होजेरी कॉम्प्लेक्स आणि सूरजपूर दादरी मार्गाजवळ जवळपास 1000 कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली होती। पण उत्तर प्रदेश पोलिसांनी या आंदोलकांवरती लाठीचार्ज केला, ज्यामुळे तणाव वाढला। हे प्रकरण लखनौ पर्यंत गेलं, ज्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासांच्या आत हा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले होते। 12 एप्रिलला नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांच्या मालकांसोबत बैठका घेतल्या, तसंच एका कंट्रोल रूमचीही स्थापना करण्यात आली। पण सोमवारी परिस्थिती अचानक बिघडली। सकाळच्या वेळी हजारो कामगार रस्त्यावर उतरले आणि आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। या आंदोलनाची सुरुवात नोएडाच्या सेक्टर 81 मधल्या मदरसन या कंपनीत झाली। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आंदोलन करणारे 300 ते 400 कर्मचारी अचानक हिंसक बनले। त्यांनी पोलिसांची 4 वाहनं फोडली आणि वाहनांना आगी सुद्धा लावल्या। त्यानंतर आणखी 10 वाहनं जाळून टाकण्यात आली। या घटनेनंतर या भागातल्या अन्य कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा अस्वस्थता पसरली। पुढच्या 1 तासात सेक्टर 1 ते सेक्टर 6 मध्ये काम करणारे शेकडो कर्मचारी थेट रस्त्यावर उतरले। त्यांनी नोएडाकडनं दिल्लीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प केली। त्यामुळे मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। दुपारी 12 वाजल्यानंतर आंदोलन आणखी हिंसक बनलं। जवळपास 600 लोक हे काठ्या, बॅट आणि दगड घेऊन नोएडाच्या सेक्टर 57 च्या बी ब्लॉक मध्ये घुसले। त्यांनी पुढच्या 30 ते 35 मिनिटात तिथल्या 50 पेक्षा जास्त कारखान्यांमध्ये तोडफोड केली। यावेळी तिथं तैनात असलेल्या पोलिसांना सुद्धा परिस्थिती काही नियंत्रणात आणता आली नाही। त्यामुळे रॅपिड ऍक्शन फोर्सला घटनास्थळी बोलावण्यात आलं। दुपारी 3 वाजता नोएडाच्या सेक्टर 63 मध्ये जाळपोळ झाली। आंदोलकांनी विपुल मोटर्सच्या बाहेर 12 वाहनं पेटवून दिली। याशिवाय सेक्टर 62, सेक्टर 65 मध्ये सुद्धा कारखान्यांच्या तोडफोडीच्या बातम्या आल्या। महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी 14 एप्रिलला सुद्धा नोएडात हेच चित्र पाहायला मिळाले। मागच्या 2 दिवसात नोएडाच्या 350 पेक्षा जास्त कारखान्यामध्ये कामगारांनी तोडफोड केली आहे। 150 पेक्षा जास्त वाहनांचं नुकसान झाले। दगडफेकीच्या घटनेत 30 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत आणि पोलिसांनी आतापर्यंत 60 लोकांवरती गुन्हे दाखल केलेत। या आंदोलनामुळे आतापर्यंत तब्बल 3000 कोटी रुपयांच्या बिझनेसवरती परिणाम झाल्याचं म्हटलं जातंय। आता या सगळ्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हे सगळं नेमकं का सुरू झालंय? नोएडाच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी अचानक इतकं मोठं आंदोलन का सुरू केलं? तर कामगारांमध्ये पसरलेल्या या असंतोषाचं मुख्य कारण आहे शेजारच्या हरियाणा राज्याच्या सरकारनं घेतलेला एक निर्णय। झाले असं की 9 एप्रिलला हरियाणा सरकारनं कारखान्यातल्या कामगारांचं किमान वेतन 35% वाढवण्याचा निर्णय घेतला। या बाबतीतली अधिसूचना 10 एप्रिलला जाहीर करण्यात आली। ज्यावेळी ही बातमी नोएडाच्या औद्योगिक पट्ट्यात पोहोचली, त्यानंतर तिथल्या स्थानिक कामगारांनी त्यांच्या वेतन वाढीची मागणी ही जोर लावून सुरू केली। खरं तर नोएडा, गुरुग्राम यांसारखी शहरं ही दिल्ली एनसीआरचा भाग आहेत। ही दोन्ही शहरं उत्तर भारतातली मोठी औद्योगिक केंद्र आहेत। तिथं उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यांसारख्या राज्यातनं हजारो कामगार कामासाठी येतात। पण नोएडा हे शहर उत्तर प्रदेशात येतं आणि गुरुग्राम हे शहर हरियाणात येतं। आता हरियाणा सरकारनं कामगारांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्याचा फायदा गुरुग्रामच्या कामगारांना होणार आहे। त्यामुळेच नोएडामध्ये सुद्धा कामगारांनी त्यांचं वेतन वाढवण्यात यावं यासाठी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। पण हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या कामगारांच्या पगारात नेमकं अंतर किती आहे?
तर हरियाणा सरकारनं अकुशल कामगारांचं वेतन 11,275 रुपयांवरनं 15,220 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अर्धकुशल कामगारांचं वेतन 12,430 रुपयांवरनं वाढवून 16,780 रुपये केलंय. कुशल कामगारांचं वेतन 13,704 रुपयांवरनं 18,500 रुपये करण्यात आलंय. तर अतिकुशल कामगारांचं वेतन 14,389 रुपयांवरनं वाढवून 19,425 रुपये केले. ही वाढ 35% आसपास आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात म्हणजेच नोएडात अकुशल कामगारांना फक्त 11,313 रुपये इतकाच पगार मिळतो. हरियाणात आता रोजचं वेतन 580 ते 750 रुपयांच्या दरम्यान पोहोचलंय, पण नोएडामध्ये ते फक्त 435 ते 535 रुपयांच्या दरम्यान आहे. जर आपण इतर शहरांचा विचार केला तर बंगलोर सारख्या शहरांमध्ये अकुशल कामगारांना 16,137 रुपये पगार मिळतो, तर चेन्नईमध्ये 14,000च्या आसपास पगार मिळतो. म्हणजे नोएडाच्या कामगारांना सगळ्यात कमी पगार मिळतो. त्यामुळेच तिथले कामगार इतके आक्रमक झालेले आहेत. हरियाणासारखंच उत्तर प्रदेशात सुद्धा कामगारांचा पगार वाढवण्यात यावा अशी मागणी त्यांनी जोर लावून धरली आहे. या मागणीसाठी नोएडातले कामगार मागच्या 4 दिवसांपासून तीव्रपणे आंदोलन करताना दिसतात. या आंदोलनावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याबाबत सोशल मीडियावरती पोस्ट करून असं म्हटलंय की सोमवारी नोएडाच्या रस्त्यांवर जे घडलं ती देशातल्या सर्व कामगारांची हाक होती, ज्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं. कामगार आता सततच्या मागण्या करून थकून गेलेले आहेत असं राहुल गांधींनी म्हटलंय. दरम्यान सोमवारच्या आंदोलनानंतर उत्तर प्रदेश सरकारनं रात्री उशिरा कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर एका उच्चस्तरीय समितीनं रात्री उशिरा कामगारांची बैठक घेतली. त्यानंतर सरकारनं पहाटे 1:30 वाजता एक आदेश जारी केला आणि त्याद्वारे समितीच्या शिफारशींना मंजुरीही देण्यात आली आहे. सरकारनं कामगारांचं वेतन किमान 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नवे वेतन दर हे 1 एप्रिल पासून लागू होतील. पण यानंतर सुद्धा मंगळवारी सकाळी नोएडामध्ये आंदोलनं ही पाहायला मिळाली. आता 10 तारखेपासून अत्यंत शांततेत सुरू असलेलं हे आंदोलन 13 तारखेलाच अचानक एवढं हिंसक कसं झालं आणि उत्तर प्रदेश सरकारनं यात पाकिस्तानचा रोल असल्याची शंका का व्यक्त केली आहे ते समजून घेऊयात. तर सोमवारी नोएडाच्या मदरसन कंपनीच्या बाहेर 400च्या आसपास कामगार आंदोलन करत होते. या आंदोलनाचं नेतृत्व कोणाकडेही नव्हतं. कामगारांनी सकाळी 9 वाजता कारखान्याचे मालक आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. कामगारांचं म्हणणं होतं की ते गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करतायत, पण त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातंय. याच दरम्यान अफवा पसरली की कामगारांच्या मागण्या या मान्य केल्या जाणार नाहीयेत. त्यामुळे आंदोलक हे हिंसक बनले, ज्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. कामगारांनी नोएडा परिसरातल्या अनेक इंडस्ट्रियल युनिट्समध्ये बळजबरीनं प्रवेश केला आणि तिथलं काम थांबवल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी कारखान्यांच्या आत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना परिसर सोडून जा असा आदेश देखील दिला. या दरम्यान आंदोलनाबाबतीतल्या अफवा या सोशल मीडियावर सुद्धा पसरायला लागल्या. कामगार मारले गेल्याचे आणि जखमी झाल्याचे दावे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते, ज्यामुळे कामगारांचा संताप आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळालं. आणि आता कोणतंही नेतृत्व नसताना हे आंदोलन अचानक इतकं मोठं आणि हिंसक झालं. त्यामुळे हे नक्की कोणी उभा केलंय याचा तपास पोलीस यंत्रणांनी सुरू केला. उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी सोमवारी नोएडा इथं कामगारांच्या आंदोलनादरम्यान जो हिंसाचार झालाय तो सुनियोजित कट होता असं म्हटलेलं आहे. या भागामध्ये अलीकडेच दहशतवादाशी संबंधित काही जणांना अटक झाली आहे. त्यामुळे या घटनेचा पाकिस्तानशी संबंध आहे का या अँगलनं प्रशासन तपास करत असल्याचं अनिल राजभर म्हणाले. राजभर यांनी सांगितलंय की प्राथमिक तपासात या घटनेचा उद्देश अस्थिरता निर्माण करणं हा होता. अलीकडेच नोएडा आणि मेरठ येथून दहशतवादाचा संशय असलेल्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे पाकिस्तानातल्या हँडलरशी संबंध असल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हा उत्तर प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट असू शकतो अशी शंका आहे. यंत्रणा या संपूर्ण घटनेचा गांभीर्याने तपास करतायत असं मंत्री अनिल राजभर यांनी म्हटलंय. त्यामुळेच आता या घटनेचा पाकिस्तान अँगल आहे का याची चर्चा चालू झाली आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी राजीव कृष्णा यांनी देखील नोएडा इथं कामगारांच्या आंदोलनादरम्यान जो हिंसाचार झालाय तो पूर्वनियोजित कट होता असं म्हटलेलं आहे. या घटनेचा स्पेशल टास्क फोर्स कडनं सखोल असा तपास केला जाईल असंही ते म्हणाले. सध्या तरी नोएडामध्ये तणावपूर्ण हे वातावरण आहे. सोमवारच्या हिंसाचारानंतर मंगळवारी परिसरातले बहुतेक कारखाने हे बंद ठेवण्यात आले. पोलीस फ्लॅग मार्च काढून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. यूपी सरकारनं रात्री उशिरा कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, पण अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाहीये. त्यामुळे आता हा सगळा तणाव कधी शांत होतो आणि तपासात नेमकं काय समोर येतं, सरकार म्हणत असल्याप्रमाणे यामध्ये पाकिस्तानचा काही अँगल समोर येतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.